वळूयात पुढल्या बातमीकडे। मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। AQIच्या सर्वेक्षणानुसार बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा आहे। बीकेसी परिसरात हवेची गुणवत्ता 192 अंकांवर गेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय मुंबईमधून। मुंबईत सध्या धुरकं वाढलेलं पाहायला मिळतंय। हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। नंदकिशोर गावडे माझे सहकारी आपल्यासोबत थेट मुंबईतून जोडले गेलेत। नंदकिशोर, मुंबईची हवेची गुणवत्ता आपण बघतोय पुन्हा एकदा खालावलेली आहे। नक्कीच सुमित, आपण पाहायला गेलं तर मुंबईची हवा ही नेहमीच जी खालच्या स्तराची असलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सुद्धा काही अंकांनी जो भर आहे तो या हवेच्या गुणवत्तेत पडलेला आपल्याला खालावलेत आपल्याला पाहायला मिळतो। आणि सर्वाधिक जी हवा आहे, खराब हवा आहे, ती बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC या संपूर्ण भागात असलेली आपल्याला पाहायला मिळते। 192 अंकांवरती ही संपूर्ण खराब हवा आहे। तर बोरिवली ईस्ट आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टच्या ज्या संपूर्ण परिसरात 183 अंक आणि बोरिवली ईस्ट भागात 165 अंकांवरती ही खराब हवाचं जे नोंद आहे ते AQI यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतो सुमिती, गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवरती पाणी मारणं किंवा इतर जे स्वच्छता आहे त्याच्यावरती लागलेले आहेत। जवळपास 100 ते 150च्या अंकामध्ये जोपर्यंत हवा असते तोपर्यंत योग्य असते आणि 150च्या वरती जेव्हा हवा जाते तेव्हा ती खराब असते। त्यामुळे जर मुंबईचा विचार केला असता तर मुंबईची हवा अजून सुद्धा खराब असलेली आपल्याला पाहायला मिळते। समोरची संपूर्ण जे वातावरण आहे ते सध्या धोक्यामध्ये असलेलं पाहायला मिळते आणि BKC या संपूर्ण भागात ज्या इंडस्ट्रियल एरिया आहे त्यामध्ये सुद्धा या अशाच पद्धतीची संपूर्ण धुलीकरण आहेत ते सध्या मुंबईकरांना त्रासदायक ठरत असलेलं त्रासदायक ठरते ही हवा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।